शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आणि मीनाक्षी शिंदे यांच्या आयोजनातून खेळ मंगळागौरीचा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्साहात पार पडला। पारंपरिक मंगळागौरीचे खेळ, लावणी आणि संगीत आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी उपस्थित महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। महाराष्ट्राची समृद्ध लोक परंपरा आणि संस्कृती जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला। पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद, ठाणे महापौर शर्मिला पिंपळकर तसंच लावणी नृत्यांगना कांचन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली। लावणी नृत्याच्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली, तर मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी कार्यक्रमात मराठमोळा रंग भरला। महिलांनी संगीत आणि नृत्याचा मनमुराद आनंद घेतला। यावेळी आयोजक मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थित महिला आणि मान्यवरांचे आभार मानले। महिलांना एकत्र आणण्यासोबतच महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि लोककला या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अशा उपक्रमातून केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं। महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे खेळ मंगळागौरीचा 2026 हा कार्यक्रम आनंद, उत्साह आणि मराठमोळ्या वातावरणात संपन्न झाला। संपूर्ण प्रतिसाद या महिलांचा आहे। दरवर्षी शिवसेनेच्या तर्फे मंगळागौरीचं आयोजन करण्यात येतो आणि मला असं वाटतं उत्स्फूर्त असा प्रतिसाद महिलांकडून मिळालेला आहे। एक आगळीवेगळी मंगळागौर शिवसेनेच्या वतीने दरवर्षी केली जाते। मला असं वाटतं की पारंपरिक वेशेतनं महिला येतातच, पण जे पारंपरिक खेळ आहेत ते न खेळता वेगळ्या स्वरूपाचं एक त्यांना आनंद देण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि वेगवेगळे कलाकार त्यांच्या भेटीसाठी येत असतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम होतोय आणि खरं तर खूप चांगलं वाटतं की महिलांसाठी हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आयोजित करतो आणि महिला त्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत। महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तुम्ही व्यासपीठ ठेवलं मला असं वाटतं महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाही, त्यांना एक आनंद, कारण महिला नेहमीच शिवसेनेच्या माध्यमातून प्रत्येक मोर्चा मीटिंगसाठी सहभागी होत असतात, पण त्यांना विरंगुळ्यासाठी मला असं वाटतं की श्रावणामध्ये प्रत्येक महिलेला काही ना काहीतरी म्हणजे सण साजरे करण्यासाठी त्या उत्सुक असतात आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की इथे आल्यानंतर एक वेगळं त्यांना मनसोक्त नाचता येतं, खेळता येतं आणि त्यामुळे आपण शिवसेनेच्या वतीने अशा प्रकारचे मंगळागौर आयोजित करतो। मानपाडा परिसरात एका चारचाकी वाहनाला आग। ठाण्यातील मानपाडा परिसरात मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली। घोडबंदर रोडवरील हिरानंदानी पार्क समोर ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मारुती सुझुकी स्विफ्ट या कारनं अचानक पेट घेतला। या वाहनात चालकासह 2 प्रवासी असे एकूण 3 जण प्रवास करत होते। आग लागल्याचं लक्षात येतच तिघांनीही प्रसंगावधान राखत वेळीच वाहनाबाहेर पडून स्वतःचा बचाव केला। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान एका फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि पहाटे 1:26 या वाहनाला लागलेली आग पूर्णपणे विझवण्यात यश मिळवलं। मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच? कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी।
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवारी 30 ऑगस्ट रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन महापौरांनी केलं आहे. धाव प्रगतीची गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टीझरचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते अभिनेते निलेश साबळे आणि आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. तसंच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी शर्ट आणि मॅरेथॉनच्या सन्मानचिन्हाचं अनावरणही करण्यात आलं. मॅरेथॉनचं उद्घाटन सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाही 21 किलोमीटर पुरुष आणि महिला, 18 वर्षांवरील पुरुष 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील महिला 10 किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. 21 किलोमीटर पुरुष आणि महिला वयोगटातील स्पर्धा महापालिका भवन येथे सुरू होऊन पुन्हा महापालिका भवन येथे समाप्त होणार आहे. या गटासाठी प्रथम क्रमांकाला 1 लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. याशिवाय इतर आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आले आहेत. तर 18 वर्षांवरील महिलांसाठी 10 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन हिरानंदानी इस्टेट येथे समाप्त होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्याला प्रथम क्रमांक 25,000 रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे. 18 वर्षांवरील पुरुषांची 10 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होऊन मिलेनियम टोयोटा येथे समाप्त होईल. या गटासाठीही प्रथम क्रमांक 25,000 रुपयांचं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. तर 15 वर्षांवरील मुलामुलींसाठी 5 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन ते माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक या मार्गावर होणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 8,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 5, तृतीय क्रमांकासाठी 5,500 आणि चतुर्थ क्रमांकासाठी 5,000 आणि 5व्या क्रमांकासाठी 4,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 12 वर्षाखालील मुलामुलींसाठी 3 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन इथून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. 60 वर्षांवरील महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील 1 किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आला आहे. महापालिका भवन इथून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्रपणे प्रथम क्रमांकास 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी देखील महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात 3 किलोमीटरची स्पर्धा होणार आहे. महापालिका भवन येथून सुरू होऊन याच ठिकाणी या स्पर्धेचा समारोप होईल. या गटातील विजेत्यांना प्रथम क्रमांकासाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. रन फॉर फन ही 1 किलोमीटरची स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार आहे. या स्पर्धेत सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. विजेत्यांना प्रथम 5,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 4,000 तर तृतीय क्रमांकाला 3,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील स्पर्धक विजेता ठरला तरी पारितोषिकांची संख्या आणि रक्कम समान राहणार आहे. या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्यानं स्पर्धा मार्गांवर कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनानं विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली. स्पर्धा मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेत. धावपटूंना सुरक्षित आणि सुरळीत मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच होत असलेल्या महापौर वर्षा मॅरेथॉनला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे ठाणेकरांनी या मॅरेथॉनकडे केवळ स्पर्धा म्हणून न पाहता शहराच्या क्रीडा संस्कृतीचा उत्सव म्हणून सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केलं आहे. खरं तर 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते. तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली. त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा
2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे. सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे. त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याच प्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते. आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असतेच आणि याचं उद्घाटनही त्यांच्या हातून सकाळी 6 वाजता होणार आहे. तसेच त्यांच्या पत्नी लताताई शिंदे याही आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत. पण त्यांनी मला आवर्जून म्हणजे सांगितलं आहे की मला यायचंच आहे. जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की ही स्पर्धेला मी गेल्या वर्षी पण होते आणि यावर्षीही त्यांनी आमंत्रण मला द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो. आणि अशा प्रकारे ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांचं, स्पर्धकांचं इथे काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक जागोजागी सर्व ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाणार आहे. खाण्यासाठी खाद्यवस्तू ठेवलेल्या आहेत. सर्व पक्षीय नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व सर्व आपले कार्यकर्ते हेही इथे 57 स्पॉट्स आयोजित केलेले आहेत. ज्या ठिकाणावरून धावपट्टू धावणार आहेत त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा त्या स्पर्धकांना मिळाली जाईल याची काळजी घेतली गेली आहे. ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल. मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण उद्या बुधवारी अर्थात 26 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. या सणाच्या निमित्तानं मुस्लिम समाजाकडून भव्य मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकीसाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत काही बदल केलेत. या कालावधीत वाहनांचा भार वाढून वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल केले आहेत. ईद ए मिलाद निमित्तानं भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंब्रा शहरात मिरवणुका काढल्या जातात. यामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी बुधवारी दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी आणि मुंब्र्यात अनेक रस्त्यांवर बुधवारी नो एंट्री असणार आहे. वाडा येथून भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व जड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहनं राष्ट्रीय महामार्ग 8 येथून किंवा मुंबई महानगर जलवाहिनी मार्गे वाहतूक करतील. वडपे तपासणी नाका येथून भिवंडी शहरात प्रवेश करणाऱ्या बसगाड्यांसह इतर सर्व वाहनांना जांभोळी नाका आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशाची बंदी असेल. ठाणे कल्याण येथून जुना आग्रा रोड मार्गे वाडा आणि चाविंद्रा मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना बागेफिरदोस पेट्रोल पंपापुढे प्रवेश बंदी असेल. रांजणोली चौकातून भिवंडी शहरात वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेच्या एसटी बसगाड्या, कल्याण महापालिकेच्या परिवहन सेवेच्या केडीएमटीच्या बसगाड्या, जड वाहनं, रिक्षा, मध्यम आणि हलक्या वाहनांना रांजणोली नाका येथे प्रवेश बंदी असेल. केविला नाकामार्गे आकाशगंगा, राबोडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी केविला येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहनं केविला नाका येथून सरळ मासाहेब मीनाताई ठाकरे चौक रोडनं जुनी राबोडी पोलीस स्टेशन मार्गे इच्छित स्थळी जातील. नेहरू नगर, उल्हासनगर, जुने बस स्टॉप, मेन रोड, हिल लाईन पोलीस स्टेशन समोरील रोड, नेताजी चौक, भाटिया चौक, कुर्ला कॅम्प रोड,
समतानगर रोड, कैलाश कॉलनी या मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक तसंच रहदारी ही मिरवणूक पुढील चौकात जाईपर्यंत वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात आवश्यक नो पार्किंग असणार आहे. रेतीबंदर मार्गे मुंब्र्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जडअवजड वाहनांना रेतीबंदर तसंच वाय जंक्शन येथे प्रवेशबंद करण्यात येणार आहे. रेतीबंदर मार्गे मुंब्रा शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या खासगी आणि सरकारी बसेसना रेतीबंदर येथे तसंच वाय जंक्शन येथे प्रवेशबंद करण्यात आला असून ही वाहनं रेतीबंदर मार्गे येथेच प्रवाशांना उतरवून परत जातील अथवा मुंब्रा बायपास मार्गे इच्छित स्थळी जातील. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाण्यातील प्रसिद्ध ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपाकाडी नामदेववाडी नाका येथे तब्बल 9 थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचलाय. गेल्या अनेक वर्षांपासून सरावाच्या ठिकाणी 9 थर उभारण्याचं या पथकाचं स्वप्न होतं. शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने पथकातील गोविंदांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला. गेल्या कित्येक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करीत होते. यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच 9 थर उभारण्याचा संकल्प पथकानं केला होता. त्यासाठी गोविंदांनी अथक मेहनत घेतली. अखेर शनिवारी रात्री 9 थरांची यशस्वी उभारणी करत पथकानं आपला संकल्प पूर्ण केला. माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या दहीहंडी उत्सवात ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने पहिल्यांदा 8 थर उभारण्याचा विक्रम केला होता. या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यात विशेष ओळख मिळाली होती. मात्र मध्यंतरीच्या काळात पथकाच्या वाटचालीला काहीशी मरगळ आली होती. त्यानंतर परिसरातील युवकांनी एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत पुन्हा नव्या जोमानं सरावाला सुरुवात केली. पथकासाठी जोशपूर्ण गीत तयार करण्यात आलं, तसंच आकर्षक टी-शर्टही तयार करण्यात आले. त्यामुळे गोविंदांमध्ये नव्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. गेल्या वर्षी ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने विविध दहीहंडी उत्सवांमध्ये 9 थरांची यशस्वी उभारणी केली होती. मात्र ज्या ठिकाणी पथकाचा सराव सुरू होता त्या कर्मभूमीवर 9 थर उभारण्याचं स्वप्न अद्याप पूर्ण झालं नव्हतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यंदा सरावाच्या सुरुवातीपासूनच 9 थर उभारण्याचं ध्येय पथकानं निश्चित केलं होतं. अखेर शनिवारी रात्री पाचपाकाडी नामदेववाडी नाका येथील सरावाच्या ठिकाणी 9 थरांची यशस्वी उभारणी करून पथकानं अनेक वर्षांचं स्वप्न साकार केलं. 9 थर उभारल्यानंतर गोविंदा आणि परिसरातील युवकांनी एकच जल्लोष करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. दहीहंडी उत्सवाच्या आधीच ठाण्याचा राजाच्या कामगिरीनं ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले.